श्रीराम समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय। शुकाचार्य राजा परीक्षिताला म्हणतात, या सृष्टीची निर्मिती कशी झाली हा जो प्रश्न तू मला विचारला आहेस, हाच प्रश्न पूर्वी नारदांनी भगवान ब्रह्मदेवांना विचारला होता. नारद हे ब्रह्मदेवाचे पुत्र आणि म्हणून नारदांनी आपल्या पित्याला म्हणजेच ब्रह्मदेवाला या सृष्टीची निर्मिती कशी झाली हा प्रश्न विचारला होता. तेच मी तुला आता सांगतो की जे ब्रह्मदेवाने नारदांना सांगितलं होतं. ब्रह्मदेव नारदाला म्हणतायत, हे माझ्या पुत्रा नारदा, सर्व जीवांबद्दल वाटणाऱ्या करुणेपोटी तू मला हा सुंदर प्रश्न विचारला आहेस आणि या तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या निमित्ताने मला भगवान श्रीकृष्णांच्या गुणांचं वर्णन करण्याची एक संधी तू दिलेली आहेस. मी या संपूर्ण विश्वाची निर्मिती केली हे जरी खरं असलं तरी माझ्याही पलीकडे माझ्याही वर असणारं असं हे आत्मतत्व भगवत तत्व तू जोपर्यंत जाणत नाहीस तोपर्यंत तुला असंच वाटेल की ब्रह्मदेवानेच या सर्व गोष्टींची निर्मिती केलेली आहे. अरे बाबा, हा सूर्य, हा चंद्र, अग्नी, ग्रह, तारे, नक्षत्रे ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात आणि जे या संपूर्ण जगाला प्रकाशित करतात, तसाच मी सुद्धा त्या भगवंताच्या चित्प्रकाशाने प्रकाशित झालेलो आहे आणि म्हणून मी या जगाला प्रकाशित करू शकतो. मायेने मोहित झालेले लोक मलाच वंदन करतात आणि मलाच जगद्गुरू समजतात, परंतु मला सुद्धा ज्यांनी ज्ञान दिलं त्या भगवान वासुदेवांना मी वंदन करतो आणि मी त्यांचं ध्यान करतो. माया ही लाजून त्यांच्या जवळसुद्धा उभी राहत नाही. अज्ञानी लोक या मायेनेच मोहित होऊन जातात आणि हा मी आणि हे माझं अशी व्यर्थ बडबड करत राहतात. नारदा, द्रव्य, कर्म, काल, स्वभाव आणि जीव यापैकी अशी कोणतीच वस्तू नाही की जी भगवंताखेरीज आहे, कारण या सर्व वस्तूंमध्ये भगवंतच असतो. वेदसुद्धा त्याच नारायणाचं वर्णन करतात. देवतासुद्धा त्यांच्याशीच एकरूप असतात आणि यज्ञसुद्धा नारायणाच्या प्रसन्नतेसाठीच केले जातात. सर्व प्रकारची तपश्चर्या, तप हे तुम्हाला नारायणाकडेच घेऊन जाते. ज्ञान प्राप्त करायचंय आणि ते ज्ञान आपण नारायणांना जाणण्यासाठीच प्राप्त करतो. सर्वांचं फल भगवान नारायणच आहेत. त्या नारायणानेच मला निर्माण केले. त्याच्या नाभी कमलामधून माझी निर्मिती झाली आणि त्यांच्या केवळ दृष्टिक्षेपामुळे मी प्रेरित झालो आणि त्यांच्या घोरण्यातून बाहेर पडलेल्या या वेदातून मी या सृष्टीची रचना कशी करावी याचं ज्ञान मिळवू शकलो. भगवंतानेच उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय यासाठी सत्व, रज, तम या गुणांचा, मायेचा अंगीकार केला. हे तीन गुण द्रव्य, ज्ञान आणि क्रिया यांचा आश्रय घेऊन मायातीत असणाऱ्या या परमपुरुषाने मायेचा आश्रय केल्यामुळेच कार्य, कारण आणि कर्तेपणा यांच्या अभिमानाने ते
सर्वांना बद्ध करतात. हे मायापती असणारे भगवंत एकटेच होते आणि ते त्या शेषशायी नागावर पहुडलेले होते. त्यांना आपल्या एकटेपणाचा कंटाळा आला आणि आपण अनेक व्हावं अशी कल्पना त्यांच्या मनामध्ये आली आणि त्याने आपल्या मनामध्ये तो संकल्प केला. भगवंताने संकल्प करता क्षणी आपल्याच मायेने त्यांनी आपल्या स्वरूपातून काल, कर्म आणि स्वभाव यांचा स्वीकार केला. रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण या सर्व गोष्टी त्यांनी स्वीकारल्या. तमोगुणातून विकार उत्पन्न झाले आणि त्याच्यातूनच अहंकार निर्माण झाला. या अहंकारातून विकार निर्माण होऊन आकाशाची उत्पत्ती झाली. त्या आकाशाचा गुण शब्द हा होय आणि या शब्दाद्वारेच दृश्य आणि द्रष्टा यांचा बोध होतो. आकाशामध्ये विकार उत्पन्न झाला आणि त्यातून वायूची निर्मिती झाली. त्याचा गुण स्पर्श हा आहे. हा शब्दवान सुद्धा आहे. याच्यामध्ये स्फूर्ती, जीवनशक्ती, ओज आणि बल या गोष्टी येतात. वायूमध्ये विकार निर्माण झाला आणि त्याच्यातून तेजाची निर्मिती झाली. त्याचा प्रधान गुण रूप हा आहे. शब्द आणि स्पर्श हेही गुण त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात. तेजामध्ये विकार निर्माण झाला आणि जलाची उत्पत्ती झाली. त्याचा प्रमुख गुण रस हा आहे. शब्द, स्पर्श, रूप हे सुद्धा गुण त्याच्यात अंतर्भूत असतात. या जलामध्ये विकार निर्माण झाला आणि पृथ्वीची उत्पत्ती झाली. तिचा प्रधान गुण गंध हा आहे. आणि शब्द, स्पर्श, रूप, रस हे चारही गुण पृथ्वीमध्ये एकत्रित आपल्याला पाहायला मिळतात. या अहंकारापासूनच 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्मेंद्रिये उत्पन्न झाली आणि त्या प्रत्येक इंद्रियांच्या देवता उत्पन्न झाल्या. हे श्रेष्ठ ब्रह्मर्षी नारदा, भगवंताने आपल्या शक्तीने या पंचमहाभूतांना, 10 इंद्रियांना, 3 गुणांना आणि मनाला प्रभावित केले, प्रेरित केले. त्यामुळे त्यांनी एकमेकांशी जुळवून घेतले. कार्यकारण भावाचा स्वीकार करून त्यांनी पिंड म्हणजे एक जीव आणि ब्रह्मांड म्हणजे संपूर्ण सर्व चराचर असणारे एकत्रित जीव या दोघांचीही रचना केली. हे ब्रह्मांड रूपी अंड हजारो वर्षे निर्जीव अवस्थेमध्ये पाण्यामध्ये पडून राहिलं होतं. भगवंतानेच त्याला काल, कर्म आणि स्वभाव यांच्या साहाय्याने जिवंत केले. ते अंड फुटलं आणि त्याच्यातूनच या विराट पुरुषाची निर्मिती झाली. या विराट पुरुषाचे मुख म्हणजे ब्राह्मण आहे. त्याचे हात म्हणजे क्षत्रिय आहेत. त्याच्या मांड्या म्हणजे वैश्य आहेत आणि त्याचे चरण हे शूद्र आहेत. अशा प्रकारे या विराट पुरुषाच्या अंगापासून अनेक जीव, अनेक गोष्टी उत्पन्न झाल्या. विद्वान पुरुष याच्या अंगामध्ये सर्व लोकांची कल्पना करतात.
या विराट पुरुषाच्या कमरेला मध्यभाग मानतात. कमरेच्या वर 7 स्वर्गांची रचना मानतात आणि कमरेच्या खाली 7 पाताळांची रचना मानली जाते. अशा प्रकारे 7 + 7 14 भुवनांचा स्वामी असणारा हा विराट पुरुष. या विराट पुरुषाच्या पायामध्ये पृथ्वी, नाभीमध्ये भुवरलोक आणि मस्तकामध्ये स्वर्ग, अशा प्रकारे तिन्ही लोकांची कल्पना केली जाते. या विराट पुरुषापासूनच संपूर्ण विश्वाची आणि सर्व लोकांची निर्मिती झाली. या विराट पुरुषाचं एक वैशिष्ट्य म्हणजे सर्व गोष्टी त्याच्यापासूनच उत्पन्न झाल्या. सर्व गोष्टींच्या आत आणि बाहेर तोच असतो, परंतु असं असून सुद्धा तो सर्वांपासून अलिप्त असतो. या विराट पुरुषाच्या नाभी कमलातूनच माझा जन्म झाला असं ब्रह्मदेव नारद मुनींना सांगतायत. हे नारदा, या विराट पुरुषाच्या प्रेरणेमुळेच मी या संपूर्ण विश्वाची रचना करू शकलो आणि याच्याच अधीन राहून भगवान शंकर हे या विश्वाचा संहार करतात. आणि हे विराट पुरुष स्वतः विष्णू रूप धारण करून या संपूर्ण विश्वाचं पालन पोषण करतात. म्हणून या जगामध्ये भगवंताशिवाय अन्य कोणतीच गोष्ट नाही. सगळीकडे या भगवंताचंच अस्तित्व आहे. तो नाही अशी जागाच नाही. हे प्रिय पुत्र नारदा, या विराट पुरुष असणाऱ्या भगवान नारायणाची मी सतत स्तुती गात असतो, त्याचं ध्यान करत असतो, त्याचं मनन चिंतन करत असतो, त्याचंच नेहमी स्मरण करत असतो. म्हणून माझी वाणी सदैव सत्य भाषण करत असते. माझ्या मनामध्ये कधीही असत्य संकल्प येत नाहीत. मी कायम सत्य संकल्पच करतो. माझी इंद्रिये कधीही कुमार्गाने जात नाहीत. मी माझेच मूळ कारण असलेल्या या परमात्म्याच्या स्वरूपाला अजूनही जाणू शकलो नाही. तुला एक गंमत सांगतो नारदा. मी ज्या कमळामध्ये बसतो ते कमळ कुठून उगवलंय हे पाहण्यासाठी मी त्या कमळाच्या देठामध्ये प्रवेश केला आणि खाली 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 आत 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 जातोय 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 जातोय. पण तो देठ कुठून सुरू झाला त्याचा उगम मला आज तागायत मी जाणू शकलो नाही. त्या देठातून मी अनेक वेळाला वर खाली वर खाली वर खाली असा हजारो वेळा प्रयत्न करून सुद्धा मला माझंच मूळ स्वरूप सापडू शकलं नाही. मी ज्याने मला निर्माण केलं त्या परमात्म्याला अजूनही जाणू शकलो नाही. मी त्या परमात्म्याला आणि भगवंताला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. मी, माझे पुत्र असणारे तुम्ही सर्वजण आणि भगवान शंकरसुद्धा त्याचं स्वरूप जाणू शकत नाहीत. आम्ही केवळ त्यांच्या लीलांचं आणि अवतार कार्याचं गायन करतो, परंतु ते परमात्मतत्व आम्हीसुद्धा जाणू शकत नाही. ते अजन्म आहेत, पुरुषोत्तम आहेत. ते स्वतः आपल्यातच स्वतःला निर्माण करतात, स्वतःच स्वतःचं रक्षण करतात आणि स्वतःच सगळं संहार करतात. जे मायेने मोहित असतात ते अज्ञानामुळे मायेलाच महत्त्व देतात आणि जे मायारहित होतात
त्यांनाच या ज्ञान स्वरूपाची कल्पना येऊ शकते. तिन्ही कालामध्ये ते सत्य आहेत, परिपूर्ण आहेत. त्यांना ना आदी ना अंत. तिन्ही गुणांनी ते रहित आहेत, सनातन आहेत, एकमेवा द्वितीय आहेत. अशा या भगवंताला मी पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. त्या परमात्म्याचा पहिला अवतार हा विराट पुरुष किंवा नारायण हाच आहे. त्याखेरीज काल, स्वभाव, कार्यकारण प्रवृत्ती, महत्त्व, पंचमहाभूते, अहंकार, 3 गुण, इंद्रिये, हे ब्रह्मांड, शरीर, स्थावर आणि जंगम ही सर्व जीव त्या अनंत भगवंताचीच रूपे आहेत. मी, भगवान शंकर, विष्णू, दक्ष प्रजापती, तू आणि तुझ्यासारखे अन्य भक्त, आपण सारेच या भगवंताचीच स्वरूपे आहोत. हे नारदा, त्या परमपुरुषाचे जे मुख्य अवतार झाले त्या सर्वांचं मी आता तुला वर्णन करून सांगतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.